या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. नवरात्रीची आज 7वी माळ. या दिवशी काल रात्री या देवीच्या स्वरूपाची आराधना करतात. काल म्हणजे वेळ, समय. कालामध्ये या विश्वामधील सारे काही सामावलेले आहे आणि काल सर्वाचा साक्षीही आहे. रात्री म्हणजे वाढ, विश्रांती, शारीरिक, मानसिक आणि आत्म्याची गाढ विश्रांती. काल रात्री म्हणजे पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळालेली विश्रांती. आजची दुर्गा ही 20व्या शतकातील एक प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ व लेखिका आहे. डॉक्टर इरावती कर्वे म्हणजे भारतातील पहिला अग्रगण्य मानवशास्त्र संशोधक व समाजशास्त्र विषयातील जागतिक कीर्तीच्या संशोधिका होत्या. त्यांचा जन्म 15 डिसेंबर 1905 रोजी म्यानमारमधील मिंजान येथे झाला. वडील हरिगणेश करमरकर व आई भागीरथीबाई. त्यांना 5 भाऊ होते. त्यांचे मूळ नाव गंगा होते. नंतर इरावती ठेवले. घरातल्या सर्वांच्या त्या माई होत्या. शिक्षणासाठी लहान वयातच त्या पुण्यात आल्या. त्यांच्या शैक्षणिक जीवनकाळ हा फर्ग्युसनचे प्राचार्य आप्पासाहेब परांजपे यांच्या घरात व्यतीत झाल्यामुळे योग्य ती शिस्त लावून वाङ्मयीन व अभिरुचीची जाण इरावती यांच्यामध्ये निर्माण झाली. 1926 साली दिनकर धोंडो कर्वे यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला. त्यांनी PhD साठी जर्मनीला जाण्याचेही निश्चित केले. 1930 साली मानववंशशास्त्रामध्ये मनुष्याच्या डोक्याच्या कवटीची अरूप प्रमाणता या विषयावर त्यांनी PhD केली. त्यानंतर त्या कर्वे विद्यापीठाच्या कुलसचिव झाल्या. 1939 मध्ये डेक्कन महाविद्यालयामध्ये रुजू झाल्यानंतर संशोधनानिमित्त झालेल्या प्रवासातून त्या सर्व भारतभर व जगभर फिरल्यामुळे त्यांची संशोधकीय पुस्तकेही तयार झाली. त्यांच्या ललित लेखनातून स्वानुभवच पाहायला मिळतात. त्यांच्या परिपूर्ती, जन्मांतरीची भेट, वाटचाल या व अशा सर्व पुस्तकातून किंवा त्यांच्या लेखनातून त्या माणसाचा माणूस म्हणून शोध घेत असत हेच पाहायला मिळते. त्यांच्या लेखनावर उदारमतवादाचा प्रभाव होता. त्यांच्या स्त्री स्वातंत्र्याच्या विषयीच्या भूमिका अगदी स्पष्ट होत्या. त्या म्हणतात, स्त्रियांची चळवळ ही काही स्वतंत्र चळवळ नाही. सामाजिक अन्यायाखाली दडपलेल्या बहुसंख्य मानवांच्या सुटकेसाठी जी चळवळ चालली आहे त्याचाच एक भाग म्हणून त्याच्याकडे पाहायला हरकत नाही, असे त्यांचे स्पष्ट मत होते. 1947 साली दिल्ली सायन्स काँग्रेसमध्ये मानववंशशास्त्र विभागाच्या त्या अध्यक्ष होत्या. त्यांच्या युगांती या पुस्तकाला 1972चा साहित्य अकादमी तसेच महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारानेही त्यांना सन्मानित केले गेलेले आहे. उच्च शिक्षित, निरीश्वरवादी, बुद्धी प्रामाण्यवादी असलेल्या इरावती यांचे संस्कृत भाषेवर देखील प्रभुत्व होते. त्यांच्या किन्शिव ऑर्गनायझेशन इन इंडिया या ग्रंथात त्यांनी भारतीय समाजरचनेच्या संदर्भात अत्यंत गुंतागुंतीच्या प्रश्नाबद्दल स्पष्ट आणि नेमकी मांडणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. वांशिक व भाषिक गटाच्या दरम्यानचे फरक त्यांच्या बाह्य शरीर रचनेच्या व आनुवंशिक संरचनेच्या आधारे अभ्यासता येतील का, हा त्यांच्या संशोधनाचा मूळ गाभा होता. आधुनिक विचारांच्या असूनही आपल्या संस्कृतीबद्दल आपलेपणाची व आपुलकीची दृष्टी त्यांच्या लिखाणातून दिसून येते. जुन्यातून यशस्वीपणे बाहेर पडणे आणि नवे यशस्वीपणे आत्मसात करणे याची धडपड त्यांनी एकाकीपणे केलेली आपल्याला पाहायला मिळते. अशा या आद्य मानवशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि साहित्यिक इरावती कर्वे यांचा 11 ऑगस्ट 2022 रोजी लौकिक जीवनाच्या प्रवासाचा अंत झाला. स्वतःच स्त्री स्वातंत्र्याचे उदाहरण ठरलेल्या पुरोगामी विचारवंत म्हणजे डॉक्टर इरावती कर्वे. अतिशय हुशार, उच्च शिक्षित, सुसंस्कृत व्यक्तिमत्व, जगद्विख्यात, सर्वांशी प्रेमाने वागणाऱ्या, स्वयंपाकघरात रमणाऱ्या, सुगरण असणाऱ्या, नोकरी करतानाही नातं सुद्धा सांभाळणाऱ्या
आणि सदैव काळाच्या पुढे जाणाऱ्या महान विदुषी म्हणजे इरावती कर्वे. समाजाबद्दलचे लोकांचे आकलन समृद्ध करणाऱ्या आणि सांस्कृतिक व शारीरिक मानवशास्त्रावर प्रभुत्व सिद्ध करणाऱ्या जागतिक कीर्तीच्या संशोधक असणाऱ्या या इरावती कर्वे या आपल्यासाठी आदर्शच आहेत. त्यांच्या लेखनातून त्यांनी समाजाला गोधडीची उपमा दिलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामागील त्यांचा व्यापक अर्थ त्यांनी सांगितलेला आहे. वेगवेगळ्या रंगाच्या आकाराच्या तुकड्यांनी मिळून गोधडी हे अखंड वस्त्र तयार होते. त्याप्रमाणे समाजातील निरनिराळी माणसे एकत्र येऊन समाज निर्माण होतो. माणसे एकमेकांच्या जवळ येतात, जोडली जातात व पुन्हा तुटली जातात. तरीही त्यांची समाजातील वीण मात्र पक्की असते. हे त्यांचे विचार खूप समर्पक वाटतात. स्त्रीची सहृदयता, तरल सौजन्यशीलता, चिंतन या गुणांचे वर्णनही त्यांच्या लेखनातून विशिष्ट पद्धतीने पाहायला मिळते. स्वतंत्रपणे काम करणाऱ्या संशोधक असा त्यांचा पिंड होता. इरावतीबाईंनी या एक चैतन्यमयी आणि चैतन्यदायी स्त्री होत्या हे म्हणणे अतिशयोक्ती नक्कीच होणार नाही. अशा या उत्तुंग जीवनचरित्र असणाऱ्या दुर्गेस शतशः प्रणाम. धन्यवाद.